या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये 168 अनुकंपा धारकांना पदभरती नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले। यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, कादर शेख, सुलभा वठारे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती। यावेळी प्राथमिक स्वरूपात 15 अनुकंपा धारकांना पदभरतीचे आदेश देण्यात आले। प्रारंभी सत्कार करताना जिल्हा परिषदेचा बुके पालकमंत्र्यांनी नाकारला, परंतु मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचा लोगो असलेला बिल्ला त्यांनी आपल्या शर्टच्या खिशाला आवर्जून लावून घेत जिल्हा परिषदेने दिलेले पुस्तक आवडीने घेतले। यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले। राज्यात सरकार आल्यानंतर 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्वच शासकीय संस्थांचा अनुशेष भरून काढण्याचे आदेश दिले, त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा 100% अनुशेष भरून निघाला आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा ग्रामविकास मंत्री असल्याने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद अग्रेसर असावी अशी माझी अपेक्षा असून यासाठी आपण प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंप तत्वावरच्या भरतीचा अनुशेष 100% भरून काढलेला आहे। या निमित्तानं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन। गेल्या अनेक वर्षाची या लोकांची प्रतीक्षा त्यांनी संपवलेली आहे। 100 दिवसाचा सरकार आल्यानंतरचा पहिला कार्यक्रम झाला, त्यामध्ये प्राधान्यानं सगळ्या संस्थांना जिल्हा परिषदेपासून कलेक्टर ऑफिस संबंधित सगळे शासनाचे विभाग असतात, या सगळ्या विभागांना त्यांनी आदेश दिले, उद्दिष्ट दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणारी ज्यांनी आपल्या कुटुंबातलं कोणाला तरी गमावलं आणि त्यांच्या जाग्यावर या लोकांना नियुक्ती दिल्यावर त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थानं स्थिर होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।